नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वी शिकत असाल आणि जर तुम्ही स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ती इयत्ता 7वीची परीक्षा असो किंवा 4थीची परीक्षा असेल, त्यामध्ये शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे यावर एक प्रश्न विचारला जातो. तर हा प्रश्न खूप जणांना अवघड जातो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 7 गटांची अशी भन्नाट पद्धत शिकणार आहोत की जेणेकरून असा कुठलाच प्रश्न असणार नाही की तो त्या शब्दकोशात बसणार नाही. अतिशय सोपी पद्धत आपण आज शिकणार आहे. तर मित्रांनो, हा 1 मार्क तुम्हाला पक्का करायचा असेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. आता सर्वात आधी तुमच्या मुळाक्षर पाठ असणं गरजेचं आहे, वर्ण पाठ असणं गरजेचं आहे. अ पासून आहापर्यंत इथे स्वर आहे. त्यानंतर बघा इथे आहेत वर्ण सगळे आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्यंजन लिहिलेले दिसतात. क, च, त, त, प, य आणि श. ही ती आहे 7 गटांची पद्धत. यामध्ये तुम्हाला क चा एक गट बनवायचा आहे, च चा एक गट बनवायचा आहे, ट चा गट बनवायचा आहे, त चा बनवायचा आहे, प चा बनवायचा आहे, य चा आणि श चा. तर हे गट पाडून कसं आपण शब्द वर्णानुक्रमे लावू शकतो तेच आता आपण शिकणार आहे. आता बघा, या मुळाक्षरांमध्ये तुम्हाला 2 मुळाक्षर दिसत असतील. इथे आपण अडवापर्यंत दिलेले आहे. तर ते मुळाक्षर कोणते? तर ते बघा, श, श आणि ज्ञ. श आणि ज्ञ इथे लिहिलेले नाहीये. तर आता श चे कोड काय आहे? तर श चे कोड बघा काय आहे, क अधिक श अधिक अ. तर ही झाली श ची कोड. त्यानंतर ज्ञ ची कोड काय आहे? द अधिक न अधिक य. ही ज्ञ या मुळाक्षराची कोड आहे. मग बघा, श ची सुरुवात कशी आहे? क वरून आहे. ज ची सुरुवात कशावरून आहे? द वरून आहे. म्हणजे आपले मुळाक्षर कुठले आहेत? सुरुवातीचे क आणि द. म्हणून हे मुळाक्षर जे श मुळाक्षर आहे ते क च्या गटामध्ये येईल. म्हणजे तो श, हा जो श आहे तो क मुळाक्षराच्या गटामध्ये आलेला आहे. त्यानंतर बघा द. द कशामध्ये येईल? तर द बघा क च्या क गटामध्ये येईल. या क गटामध्ये द येईल. अशा प्रकारे आपण हे दोन्ही मुळाक्षर या 7 गटामध्ये बसून घेतले. तर बघा, या 7 गटाचा उपयोग आपल्याला कसं होईल ते आपण समजून घेऊया एका प्रश्नाद्वारे. प्रश्न काय आहे बघा, पिवळा, नारंगी, तांबडा, जांभळा, हिरवा हे शब्दकोशाप्रमाणे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तुम्हाला मध्यभागी शब्द ओळखायचा आहे. मध्यभागी कुठला शब्द येईल? तर आता आपण काय करूया, हे शब्द एका बाजूला लिहून घेऊया. जागा थोडी कमी आहे आपल्याला, त्यामुळे आपण 7 गट इथे लिहून घेऊ आणि हे शब्द बाजूला लिहून घेऊ आणि ते कसे बसवायचे हे समजून घेऊया. तर बघा, आपले शब्द कुठले आहेत? पिवळा, नारंगी, तांबडा, जांभळा आणि हिरवा. आता हे शब्द हे 7 गट मी इथे लिहून घेतलेले आहेत. तर ह्या 7 गटामध्ये आपल्याला हे शब्द बसवायचे आहेत. पहिला शब्द आहे आपला पिवळा. तर बघा, क च्या गटामध्ये असेल का? क कोणत्या गटामध्ये येतो? तर बघा, इथं सेपरेट गट आहे क चा. तर लगेच समजतं की हा क याच्यामध्ये 5 नंबरला बसेल, म्हणजे पिवळा. इथं लिहून घेतला मी, बरोबर. त्यानंतर आहे नारंगी. आता बघा, नारंगी कशामध्ये येईल? तर बघा, क च्या गटामध्ये फक्त मुळाक्षर लक्षात घ्यायचे आहेत. त, थ, ध, ध, न. म्हणजे क च्या गटामध्ये इथं बघा, या क च्या गटामध्ये न येतो, म्हणजे नारंगी कुठं बसेल? इथं बसेल. यामध्ये तुम्हाला जो गट आहे त्या गटातले मुळाक्षर माहित असणं गरजेचं आहे. तर आता बघा, पुढचा शब्द आहे आपला तांबडा. तांबडा क कोणत्या गटामध्ये येतो? तर बघा, इथं येतो तो, म्हणजे इथं तांबडा शब्द बसेल. तांबडा इथं बसून जाईल, तांबडा, बरोबर. आता तर हे लक्षात घ्यायचं आहे, त आधी येतो का न आधी येतो? च आधी काय येतो? त आधी येतो. म्हणजे तांबडा शब्द आपल्याला आधी लिहावा लागेल. इथं थोडं तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. तांबडा आणि नारंगी आले, हे 2 शब्द एकाच गटामध्ये आले. त्यानंतर बघा, जांभळा च च्या गटामध्ये ज येतो, म्हणून इथं आपण जांभळा लिहून घेणार आहे, जांभळा. त्यानंतर शेवटचा शब्द आहे आपला हिरवा. आता ह कशामध्ये येतं? बघा, ह कोणत्या गटात येतं? तर श मध्ये येतं, म्हणून हिरवा. आता तुम्हाला प्रश्न काय विचारलेला होता की मध्यभागी असलेला शब्द ओळखायचा आहे. आता याला काय नंबर देणार तुम्ही? 1 नंबर देणार, बरोबर. याला 2, याला 3, याला 4 आणि याला 5. असे 5 शब्द तुम्हाला सापडले. आता मध्यभागी म्हणजे काय? तर बाजूला 2 आणि बाजूला 2 आणि मध्ये 1 शब्द असेल. तो शब्द कुठला असेल? तर 3 नंबरचा शब्द असेल, नारंगी. म्हणून आपलं उत्तर काय असेल? म्हणून आपलं उत्तर नारंगी हे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर या प्रकारे आपण कोणताही शब्द असो
तो आपण या गटामध्ये बसवून त्याचा व्यवस्थित क्रम लावू शकतो. तर 7 गटांची ही पद्धत तुम्हाला आवडली का? तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आवडेल ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की सेव्ह करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.